हॅलो गाईज, नमस्कार नमस्ते सगळ्यांना. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे वाईफ विथ दीक्षा. आणि मी आता आली आहे स्वप्नांच्या शहरात, म्हणजेच मुंबईमध्ये. मुंबई स्वप्नांची नगरी. आणि शेवटी नागपूरहून आम्ही मुंबईला पोहोचलो. रेल्वे स्टेशनवर उतरताच एक वेगळीच एनर्जी जाणवते. लोकांची धावपळ, आवाज, अनाउन्समेंट आणि सगळं काही फास्ट. पहिल्याच मोमेंटला कळलं, हो, आम्ही मुंबईला आलो आहे. स्टेशनवरून आम्ही हॉटेलला निघालो आणि रस्त्यावरची मुंबई म्हणजे फुल हसल मोड. प्रत्येक सिग्नल, प्रत्येक रस्ता फुल बिझी. आणि मध्येच दिसला हाजी अली दर्गा. समुद्राच्या मधोमध असलेलं हे ठिकाण हे खूपच सुंदर दिसत होतं. खरं तर आम्ही इथे जाण्याचा प्लॅन केला होता, पण हाजी अलीला पोहोचण्यासाठी थोडं चालत जावं लागतं आणि मम्मीला लेग पेन असल्यामुळे तिला जास्त चालणं होत नाही, म्हणून आम्ही इथे उतरणं स्किप केलं. फायनली आम्ही हॉटेलला पोहोचलो, थोडा रेस्ट घेतला आणि मग लगेच तयारी करून मुंबई एक्सप्लोर करायला निघालो. आणि आता ऑटोने लंचसाठी निघालो आहे. आणि मुंबईची ऑटो राईड म्हणजे फुल वाईब आहे. माझ्या मम्मीची ही पहिली मुंबई ट्रिप होती, त्यामुळे ती खूप खुश आहे. हवा इतकी जोरात होती की पूर्ण हेअरस्टाईल बिघडली. रस्त्यावरची लाईफ पाहताना वेळ कसा जातो कळतच नाही. आणि हॉटेलपासून जवळ असेल असं रेस्टॉरंट आम्ही निवडून घेतलं. आणि आता फूड टाईम. मुंबईतलं खाणं म्हणजे प्युअर लव्ह आहे. तिथे आम्ही चिली चिकन, मिक्स व्हेज, दाळ तडका, नान आणि राईस ऑर्डर केलं होतं. प्रत्येक डिश टेस्टी होती, स्पेशली दाल तडका आणि चिली चिकन. यानंतर आम्ही पोहोचलो गेटवे ऑफ इंडिया. पण इथे खूप क्राऊड होता आणि वेदर पण खूप ह्युमिड आणि गरम होतं. तरी गेटवे समोर उभं राहिल्यावर वेगळीच फिलिंग येते. इथे फोटोग्राफर्स पण अवेलेबल असतात, जे तुमची ताजसोबत आणि गेटवे ऑफ इंडियासोबत फोटो काढून देतात. हॅलो गाईज, तर मी आता आली आहे गेटवे ऑफ इंडियामध्ये आणि हा मी व्हिडिओ बनवत आहे गेटवे ऑफ इंडियावरून. सो लेट्स बघा. इथे आता आम्ही वीकडे आलो आहे. स्टील इथे खूप गर्दी आहे. आणि समोरच तुम्हाला दिसेल ताजमहाल हॉटेल. येस, हे बघा. माझी मम्मीला आम्ही हा माझ्या मम्मीचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे मुंबईला आणि गेटवे ऑफ इंडियाला. सो मम्मी, तुला कसं वाटत आहे? मला छान वाटत आहे. मी मुंबईला आली त्याबद्दल मी माझ्या दीक्षाने आल्याबद्दल धन्यवाद. दीक्षा नाही, जिजूने, डॉलीताई आणि जाणीताई आणि जावयाने मला इथपर्यंत पाठवलं. हेच खूप झालं माझ्यासाठी. ओके. तर ही आमची स्पॉन्सर्ड ट्रिप होती माझ्या ताई आणि जिजूकडून. सो वा. आता आम्ही जात आहे ताजमहल हॉटेलला. सो आता आम्ही रिझर्वेशन केलं होतं हाय टीसाठी. तर आमचं रिझर्वेशन होतं 4 वाजताचं. आता वाजले अराऊंड 3:30. सो आम्ही जाऊन बघत आहे वेटिंग टाईम आहे की काय. सो लेट्स सी काय आहे, प्रोसिजर काय आहे. आम्हाला माहिती नाही, आमचं हे फर्स्ट टाईम आहे. सो आम्ही फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करणार आहे ताजमहलची टी. येस, आम्ही रेडी आहोत ताजमहलला जायला. हे गाईज, दिस इज मी दीक्षा अँड वाईफ विथ दीक्षामध्ये तुमचं स्वागत आहे. अँड गेस वॉट, मी कुठे आली आहे? तर मी आहे आता ताजमहल पॅलेसमध्ये. आणि शामियानामध्ये रिझर्वेशन केलं होतं. तर आम्ही फक्त हाय टीसाठी आलो होतो, कारण ऑलरेडी आमचं दुपारी लंच झालेलं आहे.
तर येस ऑफकोर्स. तर मी कोल्ड कॉफी ऑर्डर केली आहे कारण मला टी आवडत नाही. तर मी कोल्ड कॉफी ट्राय करते. कोल्ड कॉफीसोबत तुम्ही माझ्या नेल्सकडे पण लक्ष असू द्या, छान दिसत आहेत की नाही. येस, तर हा एक आमचा एक्सपिरियन्स होता जो आम्हाला घ्यायचा होता ताज हॉटेलमध्ये. तर येस, आम्ही तो घेतला आहे आज. एंट्रीला येताना मला तिथे व्हिडिओज घ्यायला तिथे आय थिंक परमिशन नाही आहे, सो मी तिथे व्हिडिओज क्लिक केलेले नाही आहे. पण इथे मी जरासा व्हिडिओ क्लिक करत. डे 2 एक फ्रेश स्टार्ट आणि आज आम्ही निघालो चैत्यभूमीकडे जायला. मुंबई हळूहळू जागी होत नव्हती कारण इथे तर सिटी कधी झोपतच नाही. रस्त्यावर तीच गडबड आणि धावपळ सुरू होती. कॅबमधून बाहेर पाहताना कालची धावपळ आणि आजची एनर्जी सारखीच जाणवत होती. आता आम्ही चैत्यभूमीला म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकला पोहोचलेलो आहोत. खूप शांत, पॉझिटिव्ह आणि रिस्पेक्टफुल वाटणारं ठिकाण. आम्ही चैत्यभूमीकडे चालत जात होतो. रस्त्यातून समुद्राचा सुंदर व्ह्यू दिसत होता. पक्ष्यांचा आवाज आणि छोटे छोटे शॉप होते, एकदम सुंदर वाईब देत होते. पीसफुल वाटणारं असं हे ठिकाण आहे आणि विजिट करायला खूप सुंदर जागा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वाचे प्रसंग सांगणारे फ्रेम्स आहेत, जसे संविधान निर्मितीचा प्रसंग आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह इत्यादी. तसेच त्यांची सिग्नेचर पाहायला मिळते, ज्यामुळे कोट्यवधी लोकांचे आयुष्य बदललं. शॉपमध्ये गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छान स्टॅच्यू, लॉकेट, किचन्स, छान छान वस्तू तिथे मिळतात आणि पर्यटक ते विकत पण घेऊ शकतात. इथे एक गार्डन पण आहे जिथे बसून खूप पीसफुल वाटतं आणि समुद्राची थंड हवा आणि शांत वातावरण खूप रिलॅक्सिंग आहे. फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत फिरायला खूप छान जागा आहे आणि समोरच दादर चौपाटीसुद्धा आहे. आम्ही तिथे खूप फोटोज अँड व्हिडिओज काढले आणि खूप सुंदर असा फॅमिली टाईम स्पेंड केला. यानंतर जुहू बीच. इथे पण खूप क्राऊड होता, पण वाईब म्हणजे नेक्स्ट लेवल. इथे समुद्राच्या पाण्याबरोबर खेळण्याची वेगळीच मजा असते. तर इथे खूप सारे बोट राईड्स पण आहे. ते आम्हाला बोलले जर आम्ही फॅमिलीसोबत गेलो तर ते आम्हाला 50% डिस्काउंट देणार, बट आम्हाला जायचं नाही आहे, इतका पण एक्सपिरियन्स द्यायचा नाही आहे. काही तासातच इथे नेक्स्ट लेवलचा क्राऊड वाढला. इथे बोट राईड, फोटोग्राफर्स आणि खूप असे फूड ऑप्शन्स अवेलेबल असतात. इथे आम्ही श्रीराम पावभाजी फास्ट फूड सेंटरला फूड ट्राय केलं होतं आणि ते फूड खूप टेस्टी होतं. आणि शेवटी नीता अंबानी कल्चरल सेंटर, जिथे जगातील सर्वात मोठं पॅसेंजर एलिव्हेटर पाहायला मिळतं. ही प्लेस खूप माइंड ब्लोईंग आहे. इथे आम्ही कतार थीम एक्सपिरियन्स घेतला जो खूप युनिक होता.
सुंदर सुंदर फोटो स्पॉट पाहायला मिळतात आणि मी कुठलाही मोका सोडला नाही माझे फोटोज काढण्याचा. यांना तुम्ही ओळखतच असाल कारण यांच्यासोबत मी माझा फनी फॅमिली व्हिडिओसुद्धा काढलेला आहे. इथे हँडक्राफ्टेड शॉल्स आणि खूप सुंदर सुंदर असे एक्झिबिट्स पाहायला मिळाले. It's a very focusing job. And they are doing this job for a lot of people. ओके, नाईस. आणि आजचा दिवस इथेच संपला. आता आम्ही हॉटेलकडे जायला निघालो होतो. कॅब यायला वेळ होती त्यामुळे रस्त्याचा व्ह्यू एन्जॉय करीत होतो. रस्त्याची लाईट, लोकांची हालचाल खूप सुंदर वाटत होतं, जे तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की बघू शकता. आजचा तिसरा दिवस म्हणजेच घर वापसीचा दिवस. मुंबई सोडताना थोडंसं वाईट पण वाटत होतं. कॅबमधून बाहेर पडताच मी मुंबई एअरपोर्टचा व्ह्यू घेतला आणि आम्ही आतमध्ये जायला निघालो. मुंबई एअरपोर्ट खरंच खूप मोठं आणि खूप सुंदर आहे. आणि मग मी निघाली थोडं खाऊ पिऊ घ्यायला. मी एअरपोर्टचे मोमोज आणि स्टारबक्स कॉफी ट्राय केली. ओन्ली 6 पीस मोमो मला तिथे 250 रुपीजचे पडले. चिकनची टेस्ट अशी आहे की ती कुठेही नाही का बदलत नाही, म्हणजे ऑलमोस्ट सिमिलर असते. माझा चिकू पडला. चम्मच दिला खायला. सगळ्यात स्पेशल मोमेंट म्हणजे ही माझ्या मम्मीची पहिली फ्लाईट होती आणि तिच्या चेहऱ्यावरचं एक्साइटमेंट आणि हॅपीनेस बघून आम्हाला खूप छान वाटत होतं. ती खूप खुश होती तिच्या फर्स्ट फ्लाईटसाठी. अशा प्रकारे आमचा मुंबई ट्रिप संपला. पण माझा व्लॉग काही संपलेला नाही. मी पुन्हा डिटेल व्हिडिओ घेऊन पार्ट 2 आणि पार्ट 3 अपलोड करणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही सेफली नागपूरला पोहोचलो. छान वाटलं. मी आता ट्रिप संपली माझी मुंबईची. आता मी नागपूरला आले. आता मी माझ्या घरी जाणार. मस्त आलू वांग्याची भाजी कढी खाणार. जेवण करणार मस्त छान. टेस्टी नेक्स्ट वीडियोमध्ये मी सांगणार आहे आम्ही मुंबईला का गेलो होतो. ओके गाइस, तब तक के लिए बाय एंड मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. स्टे ट्यून्ड फॉर दैट.